आणि यानंतर आता घेऊया टॉप 9 घडामोडींचा आढावा। सुरुवात करूयात सीजेपीच्या आंदोलनाच्या टॉप 9 बातम्यांनी। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सरकार आज भूमिका स्पष्ट करणार। आज पुन्हा बैठक होणार। इतर 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक। सरकारसोबतच्या बैठकीनंतर सीजेपीच्या शिष्टमंडळाची माहिती। सीजेपीचं शिष्टमंडळ आणि सरकारची आज तिसरी बैठक। सरकार सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत पुन्हा बैठक घेणार, तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम। दिल्लीमधील 18 मेट्रो स्टेशन्स आज बंद राहणार। जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डीएमआरसीचा हा मोठा निर्णय। पुढील आदेशापर्यंत मेट्रो स्टेशन्स बंद राहणार। मला डील करायची असती तर 26 दिवस उपाशी राहिलो नसतो। सफदरजंग या रुग्णालयात जेल होतं, छावणी होती। मला कुणाला भेटू दिलं जात नव्हतं। मी आणि माझ्या परिवारानं काय सोसलं हे मलाच माहिती। उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांची ही पहिली प्रतिक्रिया। सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उपोषण सोडण्यास भाग पाडलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा हा आरोप। पंतप्रधान मोदींकडून नवा व्हिडिओ पोस्ट, तर माझ्या कालच्या व्हिडिओबद्दल अनेक सकारात्मक सल्ले मिळाले। थँक्यू फ्रेंड्स म्हणत मोदींकडून नवा व्हिडिओ पोस्ट। तरुणांना आदेश देण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधणं आवश्यक, तर आजची नवी पिढी प्रश्न विचारते। पूर्वी केवळ आज्ञा पालनाचा काळ होता। नवी दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनावर मोहन भागवतांची प्रतिक्रिया। विद्यार्थ्यांवर पॅलेट गननं हल्ला का? जखमी विद्यार्थ्याला मीडियासमोर आणत राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, तर पॅलेट गन वापराला गृहमंत्री अमित शहांनीच मंजुरी दिली असणार। सोनिया गांधींची पोस्ट, केंद्रावर तीव्र शब्दात टीका। प्रधानांचा राजीनामा झाला नाही तर मोदींच्या खुर्चीला धोका, अभिजित दिपकेंचा इशारा। एकाही विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला तर 4 मतं जातील। भाजपला मतांची भाषा समजते, दिपके आक्रमक। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष सुद्धा आता मैदानात उतरलेत। कोणाची काय भूमिका आहे पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात, तर उद्या शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर तिरंगा मोर्चा निघणार। उद्या होणाऱ्या तिरंगा मोर्चामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सहभागी होणार। लोकशाहीत प्रत्येकाला मतं मांडण्याचा अधिकार। ठाकरे बंधूंना विद्यार्थ्यांशी काही देणं घेणं नाही। राजकारणामध्ये आपली जागा कशी निर्माण करता येईल याचा प्रयत्न ठाकरेंकडून सुरू आहे। ठाकरे बंधूंच्या उद्याच्या मोर्चावर फडणवीसांची टीका। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम सुरू आहे, तर नवी दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनावरून फडणवीसांची विरोधकांवर टीका। सरकारसोबत चर्चा करताना काही मुद्द्यांवर तडजोड होणार नाही। गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांविरोधात कोर्टात जाणार। व्हिडिओ द्या, त्यांना तुरुंगात पाठवू, सीजेपीचं आंदोलकांना आवाहन। पेपरफुटी प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन, तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट असणार। पेपरफुटी संदर्भातील सुधारणा विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी। एनटीएमध्ये मोठे फेरबदल, 47 जणांची हकालपट्टी। गैरप्रकार रोखण्यासाठी गळती मुक्त प्रणाली। आउटसोर्सिंग पद्धतीमध्ये आता सुधारणा आणि तज्ञ समितीच्या शिफारसींनुसार कारवाई। जंतर मंतरच्या सुरक्षा धोरणामध्ये मोठा बदल। आता 18 डीसीपींवर सुरक्षेची जबाबदारी असणार। वाहतूक आणि गर्दी नियंत्रणावर विशेष लक्ष देण्यात येणार। नवी दिल्लीच्या जंतर मंतर परिसरामध्ये आंदोलकांच्या संख्येत वाढ। देशभरातनं अनेक आंदोलक आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। जंतर मंतरवरील आंदोलनामध्ये आता कॉर्पोरेटमध्ये काम करणारे युवक आणि युवती सुद्धा सक्रिय। आंदोलनात सहभागी होण्यासाठी तरुण तरुणी रांग लावून या ठिकाणी येत आहेत।